नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका पुस्तकाची माहिती घेणार आहोत ज्याने आनंद, यश आणि समाधान याबद्दलचा आपला विचार बदलून टाकला आहे. या पुस्तकाचं नाव आहे फ्लो, द सायकोलॉजी ऑफ ऑप्टिमल एक्सपिरियन्स आणि याचे लेखक आहेत मिहाली सिक्झजेंटमिहाली, जे जगप्रसिद्ध मानसशास्त्र आहेत. आपल्याला नेहमी वाटतं की आनंद हा पैसा, प्रसिद्धी, मोठं घर किंवा चांगली नोकरी मिळाल्यावर मिळतो, पण लेखक सांगतात की खरा आनंद बाह्य गोष्टींमध्ये नसून आपल्या मनाच्या अवस्थेत असतो. या पुस्तकात फ्लो नावाची एक मानसिक अवस्था समजून सांगितली आहे. ही अशी अवस्था असते जिथे आपण एखाद्या कामात इतके गुंतून जातो की वेळेचं, थकव्याचं आणि बाहेरील जगाचं भान राहत नाही. चला तर मग जाणून घेऊया पुस्तकातील महत्त्वाचे धडे. फ्लो म्हणजे काय? फ्लो म्हणजे अशी मानसिक अवस्था जिथे व्यक्ती पूर्णपणे वर्तमान क्षणात आणि कामात मग्न असते. उदाहरणार्थ, एखादा कलाकार चित्र काढताना, एखादा खेळाडू खेळात पूर्ण लक्ष केंद्रित करताना, एखादा लेखक लिहिताना, एखादा विद्यार्थी अभ्यासात तल्लीन असताना. या अवस्थेत व्यक्तीला आनंद, समाधान आणि ऊर्जा मिळते. लेखकाच्या मते जीवनातील सर्वात आनंददायी क्षण हे फ्लो अवस्थेतच अनुभवले जातात. सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत, आनंद बाहेरून नाही, आतून येतो. आपल्याला वाटतं माझ्याकडे जास्त पैसे असते तर मी आनंद झालो असतो, मला प्रमोशन मिळालं तर मी आनंदी होईल. पण लेखक सांगतात की बाह्य परिस्थिती तात्पुरता आनंद देतात. खरा आनंद आपल्या विचारांवर आणि लक्ष्यांवर अवलंबून असते. दोन व्यक्ती एकाच परिस्थितीतून असू शकतात, पण एक आनंदी आणि दुसरी दुःखी असू शकते, कारण आनंद परिस्थितीवर नाही तर मनावर अवलंबून असतो. धडा दुसरा, लक्ष, अटेन्शन ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. लेखक सांगतात की आपल्याला आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे आपलं लक्ष. आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तसं आपलं जीवन घडतं. जर आपण सतत चिंता, भीती, नकारात्मक विचार यांवर लक्ष दिलं तर जीवन तणावपूर्ण वाटतं. पण जर आपण अर्थपूर्ण कामांवर लक्ष केंद्रित केलं तर समाधान मिळतं. धडा तिसरा, फ्लो निर्माण होण्यासाठी चॅलेंज आणि स्किल याचा समतोल आवश्यक. फ्लो तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपण आपलं कौशल्य आणि कामाची कठीणता यांचा योग्य समतोल असतो. जर काम खूप सोपं असेल तर कंटाळा येतो, जर काम खूप कठीण असेल तर चिंता निर्माण होते. पण जेव्हा आव्हान आणि कौशल्य समान पातळीवर असतात तेव्हा फ्लो निर्माण होतो. धडा चौथा, स्पष्ट ध्येय आवश्यक आहे. फ्लो मिळवण्यासाठी व्यक्तीला स्पष्ट उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला नेमकं माहीत असतं की काय करायचं आहे तेव्हा मन भटकत नाही. उदाहरण, 10 पानं वाचायची, 5 किलोमीटर धावायचं, एक अध्याय पूर्ण करायचा. स्पष्ट ध्येयामुळे लक्ष केंद्रित राहतं. धडा पाचवा, त्वरित फीडबॅक मिळणं आवश्यक आहे. फ्लोमध्ये व्यक्तीला लगेच कळतं की ती योग्य दिशेने चालली आहे की नाही. उदाहरण, बुद्धिबळ खेळताना, संगीत वाजवताना, व्हिडिओ एडिट करताना. प्रत्येक कृतीचं फीडबॅक मिळत असल्याने लक्ष केंद्रित राहतं. धडा सहावा, स्वतःची जाणीव कमी होते. फ्लो अवस्थेत व्यक्ती स्वतःबद्दल विचार करणं थांबवते. लोक काय म्हणतील, मी चूक करेन का, हे विचार नाहीसे होतात. पूर्ण लक्ष फक्त कामावर असतं. म्हणूनच फ्लो माणसाला मानसिक स्वातंत्र्य देतो. धडा सातवा, वेळेचं भान राहत नाही. फ्लोचं एक वैशिष्ट्य म्हणजे वेळेची जाणीव बदलते. कधी तास मिनिटांसारखे वाटतात, कधी काही मिनिटं खूप लांब वाटतात, कारण मेंदू पूर्णपणे कामात मग्न असतो. धडा आठवा, काम आनंददायी बनू शकतं. आपल्याला वाटतं आनंद फक्त सुट्टीत किंवा मनोरंजनात मिळतो. लेखक सांगतात की काम सुद्धा आनंददायी असू शकतं. जर आपण नवीन कौशल्य शिकली, आव्हान स्वीकारली, स्पष्ट ध्येय ठेवलं तर कामातूनही फ्लो मिळू शकतो. धडा नववा, कंटाळा आणि चिंता यांवर विजय मिळवा. फ्लोच्या बाहेर 2 अवस्था असतात, कंटाळा, बोर्डम, काम खूप सोपं असतं. चिंता, एन्झायटी, काम खूप अवघड असतं. यावर उपाय म्हणजे कौशल्य वाढवा, योग्य आव्हान निवडा. धडा 10वा, नातेसंबंधांमध्ये फ्लो. फ्लो फक्त कामातच नाही तर नात्यांमध्ये सुद्धा अनुभवता येतो. जेव्हा आपण पूर्ण लक्ष देतो, मनापासून संवाद साधतो, समोरच्या व्यक्तीला समजून घेतो, तेव्हा नातेसंबंध अधिक मजबूत होतात. धडा 11वा, एकटेपणातही आनंद मिळू शकतो. अनेक लोक एकटे राहायला घाबरतात, पण लेखक सांगतात की स्वतःसोबत वेळ घालवणं महत्त्वाचं आहे. वाचन, लेखन, ध्यान, कला यांसारख्या गोष्टीमधून फ्लो मिळू शकतो. धडा 12वा, जीवनाला अर्थ द्या. फ्लोचे अनुभव जितके जास्त तितकंच जीवन अधिक अर्थपूर्ण वाटतं. हे लेखक सांगतात की यश म्हणजे फक्त पैसा नाही, यश म्हणजे वाढ, शिकणं, योगदान, समाधान. धडा 13वा, फ्लोसाठी रोजच्या सवयी. लेखक काही महत्त्वाच्या सवयी सुचवतात. दररोज स्पष्ट ध्येय ठेवा, एका वेळी एकच काम करा, मोबाईलच्या व्यत्ययांपासून दूर राहा, नवीन कौशल्य शिका, स्वतःला योग्य आव्हान द्या, प्रगती मोजा. धडा 14वा,
आनंद ही एक कौशल्य आहे. पुस्तकातील सर्वात शक्तिशाली कल्पना म्हणजे आनंद हा नशिबाने मिळत नाही, तो विकसित करावा लागतो. आपण आपल्या लक्ष्याचं नियंत्रण शिकू शकतो, आपल्या सवयी बदलू शकतो आणि फ्लोच्या माध्यमातून अधिक अर्थपूर्ण जीवन जगू शकतो. पुस्तकातील मुख्य शिकवण म्हणजे आनंद बाह्य गोष्टींमध्ये नसतो. फ्लो ही सर्वात मानसिक अवस्था आहे. लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. चॅलेंज आणि स्किल यांचा समतोल ठेवा. स्पष्ट ध्येय ठेवा. मोबाईल आणि व्यत्यय कमी करा. सतत शिकत राहा. जीवनाला अर्थ द्या. कामात आणि नात्यांमध्ये फ्लो शोधा. मित्रांनो, फ्लो हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आनंद हा पैसा, प्रसिद्धी किंवा बाह्य यशातून मिळत नाही. खरा आनंद मिळतो जेव्हा आपण एखाद्या अर्थपूर्ण कामात पूर्णपणे मग्न होतो, जेव्हा आपलं लक्ष वर्तमान क्षणात असतं, जेव्हा आपण वाढत असतो, शिकत असतो आणि स्वतःला आव्हान देत असतो, तेव्हा फ्लो निर्माण होतो. मिहाली सिजेंट-मिहाली यांचा मुख्य संदेश असा आहे, तुमच्या लक्ष्यावर नियंत्रण ठेवा, फ्लोचे अनुभव वाढवा आणि तुमचं जीवन अधिक आनंददायी करा, अर्थपूर्ण करा आणि समाधानकारक बनवा. जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पुढील कोणत्या पुस्तकाची समरी पाहायला आवडेल ते नक्की सांगा. धन्यवाद.